अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ स्वामीभक्तो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या कृपासिंधू स्वामी या यूट्यूब चॅनलवर. या ठिकाणी मिळतात स्वामी सेवेबरोबर अनेक प्रश्नांची उत्तरं. स्वामीभक्त हो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण येत्या 20 मार्च रोजी असणाऱ्या आपल्या स्वामी प्रकट दिनाबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती पाहिली आणि या स्वामी प्रकट दिनापर्यंत आपण या 20 ते 21 दिवसामध्ये कोणत्या प्रकारच्या सेवा कशा पद्धतीने करू शकतो याची माहिती पाहिली. तुम्ही कालचा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर नक्की पहा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या महत्त्वाच्या नित्यसेवेबद्दल बोललो. आपण सर्वजण नेहमी दररोज नित्यसेवा न चुकता करत असालच, पण काही जण ठरवतात की आपण नित्यसेवेला सुरुवात करू. 2-4 दिवस ती सेवाही करतात, पण परत त्या सेवेमध्ये खंड पडतो आणि ती सेवा राहून जाते. आणि म्हणूनच ह्या सेवेमध्ये सातत्य टिकवण्यासाठी आपल्याला काय करायचं, तर त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा अनेक स्वामीभक्त समर्थ सेवेकरी अत्यंत श्रद्धेनं करत असतात. ज्याला जशी तोडकी मोडकी सेवा जमते तशी तो ती सेवा स्वामींच्या चरणी रुजू करण्याचा प्रयत्न करतो. पण आजही बरेच सेवेकरी स्वामीभक्त यांच्या मनामध्ये स्वामी सेवेबद्दल अनेक शंका आहेत की आपण सेवेला सुरुवात करावी नेमकी कशी आणि कोणत्या सेवा कराव्यात. आणि मी जसं कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्ही सेवा कोणती करतात त्याला महत्त्व नाही, तर तुम्ही ती सेवा किती श्रद्धेनं करतात त्याला महत्त्व आहे. आणि म्हणून स्वामी सेवेमध्ये कोणती सेवा करू याच्यापेक्षा तुम्ही लवकरात लवकर स्वामी सेवेला सुरुवात करावी. आणि म्हणून या सर्व सेवेमध्ये नित्यसेवेला आपण अग्रस्थानी मानतो. आणि स्वामींची नित्यसेवा म्हणजे आपल्या सर्वांना माहितीच आहे की 3 अध्याय सारामृताचे आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ हा जप श्रद्धेनं करणं. दररोजच्या दररोज आपण ही नित्यसेवा करायला लागलो की आपोआपच आपलं मन स्वामी सेवेकडे ओढायला लागतं. पण दररोजच्या अनेक व्याप तापामुळं बऱ्याच सेवेकऱ्यांना ही साधी नित्यसेवा करणंही जमत नाही, किंवा एकदा सेवेला सुरुवात केली की परत अडथळे यायला लागतात आणि अडथळे आले की सेवा बंद होते आणि मग परत सेवेत मन लागत नाही आणि मग परत पहिल्यापासून सेवा सुरुवात करावी का, असे अनेक प्रश्न मनामध्ये यायला लागतात. आणि असे जर का प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असतील तर त्यासाठी मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जर का स्वामींचं अवतार कार्य पहिल्यांदा समजलं तर निश्चितच स्वामींची आपण कोणती सेवा आणि कशा पद्धतीने करावी हे तुम्हाला नक्कीच समजून जाईल. स्वामींनी आपल्या सर्वांसाठी, सर्वसामान्य व्यक्तीला त्याचा उद्धार करण्यासाठी आपलं हे अवतार कार्य सुरू केलं होतं. आणि म्हणूनच या स्वामी सेवेमध्ये कोणत्याही प्रकारचं नियम, अटी यांना फार महत्त्व न देता फक्त आणि फक्त श्रद्धापूर्वक सेवेला महत्त्व आपण दिलं पाहिजे. आणि जेव्हा आपण ही श्रद्धेनं सेवा सुरुवात करतो त्यावेळी नक्कीच स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात आणि आपली सेवा पुढं जायला लागते. त्यामुळं तुम्ही सेवेला सुरुवात करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि यासाठीच स्वामींची नित्यसेवा सारामृताची सुरुवात करण्याअगोदर आपण पहिल्यांदा जपाला सुरुवात केली पाहिजे. आणि श्री स्वामी समर्थ या जपाचं अनन्यसाधारण महत्त्व हे सारामृतामध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे. श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे. म्हणजेच काय, तुम्ही फक्त हा 6 अक्षरी मंत्र अत्यंत श्रद्धेनं जर जपायला सुरुवात केली तर तुम्हाला जे जे हवं ते सर्व काही मिळून जाईल. आणि म्हणूनच इतकं अनन्यसाधारण महत्त्व या श्री स्वामी समर्थ जपाचं असेल तर आपण पहिल्यांदा या सेवेपासून सुरुवात केली पाहिजे. आणि म्हणून नामस्मरण ही अतिशय सर्वोच्च सेवा आपल्या या स्वामी सेवेमध्ये असणार आहे. आणि आपण काय करतो, ही सेवा सोडून देतो आणि बाकीच्या इतर सेवा करत बसतो. त्यामुळं हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व समर्थ सेवेकरांना, स्वामी भक्तांना माझी कळकळीची विनंती असेल, तुम्हाला दिवसभरामध्ये कोणतीही सेवा जमली नाही तरी चालेल, पण दिवसभरामध्ये श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं नामस्मरण आपण सातत्यानं केलंच पाहिजे आणि करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. स्वामी भक्तो, आपल्याला गुरुलीलामृत हा ग्रंथ माहिती असेल. या ग्रंथातील 32व्या अध्यायामध्ये स्वामींची सर्वात मोठी सेवा पूजाविधी जर कोणती सांगितली असेल तर सर्व पूजा विधित मानस पूजा असे श्रेष्ठ, स्थल काल बंधन त्याप्रत कदापिही असेना, असं सुंदर वाक्य लिहिलंय. याचा अर्थ असा की स्वामींच्या सगळ्यात सेवेमध्ये, सगळ्या पूजाविधीमध्ये मानस पूजेला सगळ्यात वरचं स्थान आहे. आता मानस पूजा म्हणजे काय, आपण कोणत्याही क्षणी, कोणत्याही ठिकाणी, कसंही आपण बसून आपण स्वामींचं ध्यान करू शकतो. स्वामींचं ध्यान म्हणजेच काय, श्री स्वामी समर्थ या मंत्राचं अनुष्ठान करू शकतो. याला स्थळ, काल आणि वेळ याचं कुठलंही बंधन आपल्याला असणार नाही. आणि म्हणून सगळ्यात श्रेष्ठ जर कुठली सेवा असेल तर ती स्वामींची मानस पूजा. त्यामुळं कुठल्याही पूजाविधीसाठी लागणारं साहित्य नाही, कुठल्याही प्रकारचं अवडंबर नाही आणि कुठल्याही प्रकारच्या
गोष्टींची सुद्धा गरज नाही. फक्त आणि फक्त आपण श्रद्धेनं स्वामींना हाक मारणं ही सगळ्यात श्रेष्ठ सेवा आहे. आणि म्हणूनच इथून पुढच्या काळामध्ये आपण या मानस पूजेला अनन्यसाधारण महत्त्व दिलं पाहिजे. या नामस्मरणाच्या सेवेला महत्त्व दिलं पाहिजे. आणि ही सेवा आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये आणि वैयक्तिक आपल्याकडून जास्तीत जास्त नामस्मरणाची सेवा कशा पद्धतीनं स्वामींच्या चरणी रुजू होईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणूनच इथून पुढच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण या नामस्मरण सेवेचं महत्त्व काय असणार आहे आणि आपल्या जीवनामध्ये या नामस्मरण सेवेमुळे काय काय बदल घडू शकतात याबद्दल आपण बोलणार आहोत. त्यामुळं तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलसोबत नवीन राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक स्वामी भक्त सेवेकऱ्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कारण का आपण सेवा करत असतो पण या सेवेमध्ये थोडक्या आपल्याला गोष्टी माहीत नसतात. ती माहिती आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत राहील आणि आपल्याला पुढे स्वामी सेवेमध्ये जाता येईल. आणि मला तुम्हाला असं विचारायचं आहे की स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत म्हणजे 20 मार्चपर्यंत तुम्ही कोणत्या सेवा सुरू केल्या आहेत त्या नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि कोणत्या सेवेला तुम्ही सुरुवात करणार आहात त्याही सांगा. आणि स्वामी प्रकट दिनाच्या पासून पुढच्या या वर्षभरामध्ये आपण कोणत्या कोणत्या सेवा करणार आहात हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. चला तर मग सेवा करूया, सेवेकरी घडवूया. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.